हाय गाईज. आणि आज सुरुवात करते आपल्या दुसऱ्या ब्लॉगला यूट्यूबच्या. आणि आता संध्याकाळ झालेली ऑलमोस्ट आणि मी स्वयंपाकाला लागली आहे. आणि तुम्हाला दाखवू का माझे मिस्टर माझे खडूस दिवसातलं सगळ्यात महत्त्वाचं काम करून म्हणजेच बॅटबॉल खेळून दमून येऊन इथं बसलेत. आपल्याला स्वयंपाक करायचा आपला. सो ऑलमोस्ट मी भाजी वगैरे बनवून घेतली आहे, जी की प्रदीपसाठी आणि आमच्या ताईंसाठी म्हणजे आम्ही सगळी खाणार आहोत ती. आणि आमच्या सासूबाईंचा उपवास आहे, त्यांच्यासाठी काहीतरी आता उपवासाचं बनवावं लागेल. मग त्यांच्यासाठी भाकरी, ते कशाची उपवासाची भाकरी असते ना, ती उपवासाची भाकरी आणि भेंडीची भाजी बनवायची. आणि आमच्यासाठी वांगे बटाट्याची भाजी बनवली आहे बघा. सो आता लेट्स कट द भेंडी. मला पण कुकिंग करायला खूप आवडते. म्हणजे असं वाटतं की बाबा एखाद्या मुलीला किंवा मुलाला म्हणजे दोघे जरी असले तरी पण स्वयंपाक बनवायला ही दोघांनाही आला पाहिजे. बाकीचे घरातली कामं काय केली ना केली तरी काय फरक पडत नाही, पण कुकिंग ही दोघांना पण जमली पाहिजे. इतपत की बाबा आपण स्वतः तर खाऊ शकतो करून, इतपत तरी. भेंडी कापून कापून हात दुखायला लागला माझा. अजून भाकरी पण बनवायची. माझी भेंडी सगळी होत आली आहे चिरून जवळजवळ. तिकडे माझी भाजी शिजून 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 गाळ झाली सगळी. माझ्या पायाला लय मुंग्या आल्या, त्याच्यामुळे मला उठायला पण येत नाहीये. झाले मला बघून ना, म्हणजे सोशल मीडियावर किंवा असं बाहेर जरी माझं नवीन लग्न झालं होतं तर माझ्या घरच्यांना पण असं वाटत होतं की बाबा जीन्स टॉप घालणारी म्हणजे नाही का, हिला स्वयंपाक येत नसेल, जेवण वगैरे बनवता येत नसेल. पण आता माझ्या सासरीचे सगळे नटतात माझ्या स्वयंपाकाला. छान बनवते म्हणते. मग आता बाकीचं माहित नाही. भेंडीमध्ये मम्मींचा उपवास आहे, त्याच्यामुळे मला लसूण तर टाकायला येत नाही. आणि ताईंला आमच्या तिखट खायचं नाही, त्याच्यामुळे मिरची पण टाकायला येत नाही. मग मला सुचत नाही मी काय काय टाकू आणि काय ठेवू. माझी फेवरेट भाजी भेंडी. मला आणि आमच्या सासऱ्यांना लय आवडते. म्हणजे आमच्या सासऱ्यांची माझी आवड जवळजवळ लेच मिळतीच होती. त्यांना पण नॉनव्हेज लय आवडते, मला पण नॉनव्हेज लय आवडते. पण मग आता मम्मींचे नवरत्न चालू आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघांना पण गप्प बसावं लागतं. तरी पण आता आम्ही बाहेर जाऊन चायनीज खा, कुठं बिर्याणी खा, कुठं काय खा करतच असतो. नॉनव्हेज म्हणजे आमचा जीव की प्राणी. फायनली भेंडी सगळी कापून झाली माझी. एक राहिली एवढी. कुठं रोज रोज कंच कशाला खायची ती? नाही म्हणलंय, गेल्यावर दाखव त्यांना. जाय पण लावलं त्यांना. तू भांडा लागलेला दाखवत होतो. गेले पाहायला